गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधून आर्मी हॉस्पिटलमधून सुरू झाला आणि याबद्दल मी आणि त्याचं हे दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे की दुसऱ्या वर्षात देखील आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1200 पैलवान या ठिकाणी रक्तदान करायला आले। कालपासून त्यांचं रक्तदान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने हे सिंदूर महारक्तदान यात्रा आपल्या देशाच्या लष्करातील जवानांसाठी, सीमेवर लढणाऱ्यांसाठी या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम शिवसेनेच्या वतीने चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे। खरं म्हणजे मी मनापासून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। 1200 लोक इथं येऊन रक्तदान करतात। खरं म्हणजे ही मोठी देशभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे आणि सीमेवर जवान सीमेचं रक्षण करतात, जागता पहारा ठेवतात, म्हणूनच आपण सगळे देशवासीय सुरक्षित आहोत आणि म्हणून त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या पराक्रमाला हा एक प्रकारचा सॅल्यूट आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन मी करतो सर्व रक्तदात्यांचं। आणि या कार्यक्रमाला हे आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान आहे, लष्करासाठी आहे आणि म्हणून रक्षामंत्री राजनाथ सिंगजी स्वतः या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी या रक्तदात्यांच्याबद्दल गौरवपूर्ण भाषणही केलं। त्यांना रक्तदात्यांना ऊर्जा आणि प्रेरणा दिली। त्याबद्दल देखील मी केंद्रीय रक्षामंत्री, भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंगजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी देखील या आपल्या रक्तदात्यांच्याबद्दल, पैलवानांच्याबद्दल देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती कशी असावी याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले। त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो। राज ठाकरे यांनी आणि मी सर्व आलेल्या पैलवानांचं स्वागत करतो। चंद्रहार पाटीलचं मनापासून अभिनंदन करतो। हा अनोखा आणि आगळा वेगळा देशभक्तीचा सोहळा आहे आणि आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, त्याचं औचित्य साधून हा उपक्रम सुरू झाला आहे आणि हे हजारो रक्तदाते, लाखो रक्तदात्यांमध्ये परिवर्तित होतील। ही महायात्रा जी आहे, सिंदूर महारक्तदान यात्रा अशीच सुरू राहील। सरकारला काय करायचं? संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केलं। खरं म्हणजे हा कौतुक हे जे आहे हे रक्तदात्यांचं आहे, आमचं चंद्रहार पाटीलचं आहे आणि मी त्यांचं मनापासून मी संरक्षण मंत्र्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याबद्दल चांगले उत्तर काढले। सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी दरवर्षी अशा दरवर्षी ही सिंदूर महारक्तदान यात्रा अशीच सुरू राहील। असाच संकल्प जे आहे आम्ही घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे। कारण रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, हे रक्तदानच करावं लागतं आणि एक रक्तदात्यामुळे 3 लोकांचे प्राण वाचतात। ही मोठी एक समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे। श्रीकांत शिंदे यांनी देखील रक्तदान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आहेत। त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाहीये। सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाही, राज ठाकरे म्हणतात। बारामतीमध्ये अजून एक विमान कोसळल्याची माहिती दादांच्या निधनानंतर दुसरी घटना, मी त्याची माहिती घेतो आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया देतो। राज ठाकरे म्हणताय सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाही।
स्टोरी में बोल दीजिए ब्लड डोनेशन को लेकर आज क्या हुआ? अरे तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतो आहे, मेडिसिटी करतो आहे, स्पोर्ट्स सिटी करतो आहे, एरो सिटी करतो आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ हब त्या ठिकाणी तयार होत आहेत. त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होतं आहे. हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल. साहेब, संघ आणि भाजपवरती टीका करणारे अंबादास दानवे अभि काल आरएसएसच्या यहाँ पर- कार्यक्रमाला उपस्थित होते. आज सिंदूर महारक्तदान यात्रा, ये रक्तदान जो महारक्तदान है, सिंदूर महारक्तदान यात्रा के नाम से पहचाना जाता है. ये दूसरा साल है. पिछले साल जम्मू कश्मीर में 1200 लोगों ने जो पहलवान हैं, रेसलर है, उन्होंने रक्तदान किया. इस बार भी 1000 से ज़्यादा लोगों ने रक्तदान यहाँ आर्मी के लिए किया है. चंद्रार पाटिल हमारे महाराष्ट्र डबल केसरी, इनके मार्गदर्शन में यहाँ पर ये महारक्तदान हो रहा है. ये सीमा पर लड़ने वाले जवानों के लिए ये रक्तदान हो रहा है, क्योंकि सीमा पर लड़ने वाले जवान जो है उन्हीं के वजह से हमारा देश सुरक्षित है. और आपने देखा है कि पहलगाम अटैक के बाद जो बेकसूर लोग मारे गए उनको बदला हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में हमारे भारतीय सेना ने जिस ढंग से लिया, पाकिस्तान को घुस के मारा, उनको घुटने के बल पे लाया, ये एक प्रकार की भारतीय जवानों की जीत है. और इसीलिए उनके शौर्यता को, उनके पराक्रम को, उनके वीरता को सलाम सल्यूट करने के लिए यह महारक्तदान शिविर आयोजित किया. इस रक्तदान शिविर में देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी स्वयं यहाँ पर आए और उन्होंने भी अपनी यहाँ पर उपस्थिति जताई और रक्तदाताओं को मोटिवेट किया. उन्होंने भी कहा एक अलग ये अनोखा कार्यक्रम है, ये देशभक्ति राष्ट्रभक्ति का कार्यक्रम है और देश के जवानों के लिए और सीमा पर लड़ने वालों के लिए ये रक्तदान पहली बार हम देख रहे हैं, ऐसा उन्होंने कहा. और इसलिए मैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और हमारे रक्तदाताओं को, महाराष्ट्र से आए हुए हजारों रक्तदाताओं को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और ये जो अस्पताल, जो आर्मी अस्पताल है, इसने अच्छी तरह से इस महारक्तदान का नियोजन किया है. वो सभी ये आर्मी हॉस्पिटल के सभी लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ. श्रीकांत शिंदे जी ने भी ब्लड डोनेट किया है. वो भी युवाओं ने भी ब्लड डोनेट करना चाहिए. और श्रीकांत शिंदे ने भी ये देश के जवानों के लिए रक्तदान किया, उनका भी अभिनंदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.